नमस्कार विद्यार्थ्यांनो, इंजिनिअरिंग करताय, बी टेकसाठी ॲडमिशन घेताय, डायरेक्ट सेकंड इयर नंतर इंजिनिअरिंग घेताय किंवा आपण कोणतीही इंजिनिअरिंगची शाखा करत असू दे किंवा आता जे काही आहेत ते कॅप राऊंड सुरू झालेले आहेत. कॅप राऊंड एक हा झालेला आहे, मग तो DSYचा असू दे किंवा BTech MLT CET देऊन असू दे. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण थोडक्यातच ह्या विषयाकडे वळणार आहोत की इंजिनिअरिंगचे कॅप राऊंडचे 3 नियम आहेत आणि ते नियम काय आहेत आणि जर आपण हे नियम फॉलो नाही केले तर आपल्याला काय तोटा होईल आणि आपली सीट पण जाण्याची शक्यता आहे किंवा आपणास मोठा पश्चाताप होण्याची शक्यता आहे. तर आपण विद्यार्थ्यांनो आज ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की ते काय नियम आहेत. तर विद्यार्थ्यांनो, आपणास माहीतच आहे की कॅप राऊंड 1 हा संपलेला आहे आणि कॅप राऊंड 2 हा सुरू झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कॅप राऊंड 1 मध्ये जे आपण ऑप्शन फॉर्म फिलिंग केले होते त्या ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये आपणास 1 नंबरचे कॉलेज जर मिळाले तर ते कॉलेज हे आपले ऑटो फ्रीज होणार होते. म्हणजे 1 नंबरची सीट आपण टाकल्यानंतर ती सीट ऑटो फ्रीज होणार होती आणि आपणास डायरेक्ट हा प्रवेश घ्यावा लागत होता. तर विद्यार्थी मित्रांनो, कॅप राऊंड 2 मध्ये असा नियम आहे की जर आपण पहिले, दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरचे कॉलेज आपणास या 3 पैकी कोणत्याही नंबरचे कॉलेज मिळाले तर ते ऑटो फ्रीज होईल आणि आपणास ते कॉलेज घ्यावे लागेल. म्हणून विद्यार्थ्यांनो, आपणास जर आपण बेटरमेंट केलेली असेल तर आपणास जे कॉलेज मिळाले आहे त्याच्यापेक्षा बेटर कॉलेज हे आपण पहिल्या 3 मध्ये टाका. विद्यार्थी मित्रांनो, थर्ड जो राऊंड आहे कॅप राऊंड थर्ड, याच्यामध्ये देखील याच्या पुढचा एक नियम आहे. तो कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 1, 2, 3, 4, 5 म्हणजे आपण जे पहिले 5 कॉलेज टाकणार आहोत त्या कोणत्याही कॉलेजमध्ये जर आपणास सीट मिळाली तर ती ऑटो फ्रीज होणार आहे आणि आपणास ती 100% घ्यावी लागेल. म्हणजे विद्यार्थ्यांना आपणास काय करायचं आहे की जर आपणास सेकंड राऊंडमध्ये सीट मिळाली आणि आपण थर्ड राऊंडला जर बेटरमेंटसाठी गेला तर सेकंड राऊंडपेक्षा चांगले कॉलेज आपण पहिल्या 5 मध्ये टाकायचे आहेत. तर हा जो काही 3 रूल आहेत आणि हे 3 नियम आहेत, हे 3 नियम विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या आणि व्यवस्थितपणे कॅप राऊंड 2 कॅप राऊंड थर्ड पार पाडा, जेणेकरून आपणास एक चांगले कॉलेज आणि चांगले ट्रेड हा मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपणास हे 3 नियम सांगायचे होते, त्याच्यासाठी हा एक लहानसा व्हिडिओ केला होता. व्हिडिओ कसा वाटला हे मला कळण्याकरता माझे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. वंदे मातरम.